नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 4 या नवीन प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी या अगोदर आपण 2 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये प्रकरण क्रमांक 2 मध्ये जग आणि युरोपीय वसाहतवाद यांच्यामधल्या ज्या आंतरक्रिया आहेत किंवा त्यांचा जो परिणाम आहे, या प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण सविस्तर पाहिलेला आहे. प्रकरण क्रमांक 3 जे आहे, या प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद यांच्यातल्या आंतरक्रिया, त्यामध्ये असलेले संघर्ष किंवा त्याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरण क्रमांक 3 मध्ये अभ्यासलेला आहे. आता मागच्याच प्रकरणामध्ये आपण पाहिलं की ज्या वसाहतवादी धोरण ठरून आलेल्या या परकीय सत्ता होत्या, यांनी मनामध्ये एक धोरण अवलंबलं होतं की इथं आल्यानंतर फक्त व्यापारच नाही, तर व्यापारासोबत आपल्याला इथं युद्ध देखील खेळावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची अशी युद्धनीत्या वापरल्या. आपण पाहिलं आहे की पोर्तुगीजांनी सुरुवातीला जरी आले तरी त्यांनी आल्या लगेच युद्ध खेळली आहेत का, तर मुळातच नाही. त्यांनी स्वतः इथं वसाहती म्हणजे भूमी मिळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला परकीय सत्तांचं डोक्यात एकच धोरण असतं की इथं भूमी प्राप्त करणे आणि त्या भूमीसाठी मग त्यांचा जीव जरी गेला तरी बेहत्तर, ती भूमी सोडत नाहीत. ही जी टेक्निक होतं किंवा हे जे धोरण होतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. म्हणजे आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये सुद्धा एका पॅराग्राफमध्ये आपल्याला त्यांनी उल्लेखितसुद्धा केलेला आहे की संपूर्ण भारतामध्ये असा दूरदृष्टी असणारा एकमेव राजा किंवा एकमेव मराठी सत्तेचा जो नेतृत्व करणारा राजा आहे, म्हणजेच आपले सर्वांचं दैवत आदरणीय शिवछत्रपती यांनी हे या परकीयांचं, विशेषतः पोर्तुगीजांचं धोरण त्यांनी ओळखलं होतं. आणि त्यांनी या वसाहतवाद्यांना वेळीच दम भरण्याचं काम, स्वतःचा दरारा त्यांच्यावरती ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणूनच या परकीय सत्तांशी 2 हात भविष्यात आपल्याला करावे लागतील, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सुरुवातीलाच ओळखून घेतलं होतं. म्हणूनच त्यांनी अरबी समुद्रात असेल, आपल्या कोकण कड्यावरती असेल, अशा पद्धतीनं किनाऱ्यावरती असेल, त्यांनी स्वतःचं नौदल उभारलं. आणि नुसतं नौदल उभारून ते थांबलेत का, तर मुळातच नाहीत. त्यांनी आपले सागरी असे भक्कम असे, जे आजही आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या इतिहासात त्यांच्या गौरवाची साक्ष देतात की असे भक्कम किल्ले त्यांनी उभारले. आणि हे नुसते किल्ले उभारलेत का, तर नाही, तिथं यथेच्छ रसद पुरवली जाईल याचीसुद्धा व्यवस्था महाराजांनी केलेली होती. म्हणजेच जर पुढे चालून जर याच युरोपीय सत्तांशी जर आपल्याला संघर्ष करावा लागला, लढाया करायला लागल्या, तर त्यांनी तशा पद्धतीनं धोरण आखलं होतं. म्हणजे स्वतःचं प्रबळ आरमारी बल त्यांनी तयार केलं होतं. आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये बघितलं आहे की पोर्तुगीज नुसते आलेच नाहीत, तर त्यांनी सुरुवातीला व्यापार केला, परंतु व्यापाराबरोबर त्यांनी स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याचं धोरण मोठ्या प्रमाणावर आखलं. आणि नंतर मग वाखारी स्थापन केल्या. वाखारी स्थापन झाल्यानंतर काय झालं, तर त्यांनी स्वतःचं आरमार, जे हिंदी महासागरामध्ये जर कुणाचं तत्कालीन ज्या मोठमोठ्या सत्ता होत्या, त्यामध्ये मुघल असतील, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, या मोठ्या सत्तांना देखील स्वतःचं जहाज जर हिंदी महासागरात उतरवायचं झालं, तर कार्ताज म्हणजेच असा एक दस्तऐवज की ज्याला परवानगी म्हणायचं, अशा परवानग्या या मोठ्या सत्तांना देखील पोर्तुगीजांकडून सुरुवातीला घ्याव्या लागल्या. म्हणजे थोडक्यात ते ज्यावेळेस परकी इथं आले, ते फक्त व्यापारी एक धोरण ठेवून आलेले नव्हते. म्हणून जगामध्ये त्यांच्या आंतरक्रिया वेगळ्या आहेत. भारतामध्ये त्यांच्या आंतरक्रिया, कारण आपला देश आहे, आपल्या देशातील अनेक त्या काळात असणारा आपला जो देश आहे, तो वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संस्थानांमध्ये विभागला होता. वेगवेगळे राजे होते, वेगवेगळे प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजी होत्या. तशा पद्धतीनं त्यांच्या आंतरक्रिया झालेल्या आहेत. परंतु आत्ता जो ह्या प्रकरणामध्ये आपल्याला संदर्भ घ्यायचा आहे, हा थोडासा वेगळा आहे. कारण अखंड हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये एकमेव अशी सत्ता आहे की जी मराठी सत्ता आहे. या मराठी सत्तेनेच फक्त यांना कडवा विरोध केलेला आहे. मग त्यामध्ये नाव जर घ्यायला गेलं तर आदरणीय आपले शिवछत्रपती महाराज असतील, त्याचबरोबर संभाजी महाराज असतील, त्याचबरोबर चिमाजी आप्पा असतील, या लोकांनी विशेषतः पोर्तुगीजांशी यांनी कडवा प्रतिकार केलेला. आपण या पाठामध्ये सविस्तर त्याबाबत आपण काय करायचे, आता माहिती अभ्यासायची. प्रकरणाचं नाव आपल्याला कळालंच असेल, वसाहतवाद आणि मराठे. आता मराठे
हे जरी आपल्याला मराठी सत्तेविषयी, परंतु एकंदर त्याचा जो संदर्भ आहे तर महाराष्ट्रात हा वसाहतवाद रुजवताना या परकीय लोकांना किती त्रास झाला, किती संघर्ष करावा लागला, याचा संदर्भ या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात घ्या. पाहूया आपण पुढं. यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की मराठी सत्तेचं जे वसाहतवादी धोरण होतं, लक्षात घ्या, या वसाहत विरोधी धोरण होतं, या वसाहतवाद विरोधी धोरणाला त्यांनी प्रत्यक्षपणे नुसतं कल्पना केल्या नाहीत, तर त्यावरती कृती देखील केलेली आहे. यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे सर्व परकीय भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. मात्र त्यांचा जो प्रवास आहे तो तराजू, तलवार आणि तख्त असा झालेला आहे. म्हणजे या त्रिसूत्रीच्या आधारे कुठली आहे, तराजू, तलवार आणि तख्त असा झाला आहे. तराजू याचा अर्थ काय, तर व्यापारी म्हणून यायचं आहे. तलवार याचा अर्थ काय, पोषक वातावरण झालं, स्वतःच्या पायामध्ये बळ आलं की युद्ध देखील करायचं आहे. आणि तख्त, युद्ध करून तिथला प्रदेश जिंकायचा आहे, स्वतःच्या आधिपत्याखाली तिथला मुलूक आणायचा आहे, बाजारपेठा आणायच्यात, लूट करायची आणि आपले जे मूळ देश आहेत म्हणजे या परकीयांचे ते मोठे समृद्ध करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीची ही त्यांची नीती होती. भारतात पोर्तुगीज सर्वप्रथम आले. आपल्याला माहिती आहे 1498 वास्को द गामा म्हणजे पोर्तुगीज सर्वप्रथम भारतामध्ये आले. पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये आपल्या अनेक पिक्चरमध्ये हा शब्द आलेला आहे, फिरंगी, बरोबर आहे की नाही. तर फिरंगी असा केलेला आहे. त्यांच्या प्रदेशात, त्यांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या ताब्यात असणारा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला म्हणजे फिरंग्यांच्या आधिपत्याखाली असणारा जो प्रदेश आहे त्याला फिरंगान असं म्हटलं गेलं आहे. आता नंतर काय झालं, हा फिरंगी जो शब्द होता हा फक्त युरोपीय लोकांसाठीच वापरला जाऊ लागला. नंतर मात्र पुढे थोडंसं एक स्पष्टीकरण दिलं त्यांनी. फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार आणि फिरंगी म्हणजे कोण, तर जी तलवार ज्यांनी तयार केली ते फिरंगी म्हणजेच कोण, पोर्तुगीज लोक. कालांतराने सर्वच युरोपीय लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला. लक्षात घ्या, अनेक पिक्चरमध्ये, हिंदी पिक्चरमध्ये फिरंगी हा उल्लेख आहेच. लक्षात घ्या, म्हणजे फिरंगी इथं शब्दशः तलवार जरी असली फिरंग नावाची तरी इथं आपण फिरंगी हा शब्द संपूर्ण युरोपीय लोकांना आपण इथं संबोधला जाणार आहे. आता एक थोडीशी माहिती दिलेली चौकटीत ती आपण जाणून घेतली पाहिजे, कारण आपल्या राजाचं इथं मोठेपण दिलेलं आहे. पाहूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्याची दूरदृष्टी दाखवली ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. युरोपीय व्यापाऱ्यांविषयी आज्ञापत्रातील पुढील धोरण मननीय आहे. म्हणजे महाराजांची जी दूरदृष्टी, मी मगाशी आपण चर्चा केली की तत्कालीन मोठ्या राजांमध्ये, मोठमोठ्या सत्तांमध्ये सुद्धा ही दृष्टीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया काय म्हणतायत ते. तर त्यांच्या आज्ञापत्रात त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत ते पाहूयात आपण. आज्ञापत्रांमध्ये काय काय सांगितलं आहे. सावकारांमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश लोक आहेत. हे व्यापारी नेहमीच्या सावकारांसारखे नाहीत. हे लोक आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या भागात येतात. परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशात जागेचा मोह आहेच. येथील प्रदेशांवर त्यांना राज्य करण्याची इच्छा आहे. पुढं सांगता येते, युरोपीय व्यापारी सगळीकडे जात आहेत, आपला जम बसवत आहेत. युरोपीय व्यापारी हट्टी लोक आहेत. हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत. प्रसंगी मृत्यू पत्करतील, परंतु जागा सोडणार नाहीत. त्यांचे आणि आपले संबंध कामापुरतेच असू द्यावेत. त्यांना जलदुर्गाजवळ अजिबात जागा देऊ नका. वखारीसाठी जागा देणे अपरिहार्य झाले तर त्यांना खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी जागा देऊ नका. जोपर्यंत हे लोक आपल्या मर्यादेत
वागत आहेत तोपर्यंत त्यांची आपल्याला काळजी नाही. परंतु वेळ येताच हे लोक आरमार, तोफा, दारुगोळा यांच्याद्वारे आपली ताकद दाखवून देतील. आरमाराच्या मदतीने हे लोक बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. यासाठी त्यांना जागा न देणे, दिल्यास समुद्रकिनाऱ्यापासून लांब आणि गावाच्या जवळ द्यावी, ज्यायोगे गावात या लोकांच्या वाखारीचा त्रास होणार नाही. त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका. अशा प्रकारे ते राहिले तर बरे, नाहीतर त्यांचा उपयोग काय? आपण त्यांच्या मार्गात आडवे येऊ नये, त्यांना आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये. शत्रुमुलखात स्वारी केल्यास, तेथे परकीय व्यापारी सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करावा. दंड घेतल्यावर त्यांना त्यांच्या स्थळी पाठवून द्यावे. शत्रूशी वागण्याची पद्धती या लोकांबरोबर वापरणे योग्य नाही. म्हणजे आपल्याला आपल्या राजाची काय दूरदृष्टी होती, त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं या लोकांना ओळखलं होतं, त्यांनी त्यांचे स्वभाव जाणून घेतले होते. एवढंच काय तर त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत इथं आल्यानंतर, नुसता व्यापारच नाही, ते कशा पद्धतीचे आहेत. तर त्यांनी सांगितलं की ते हट्टी आहेत. काय सांगितलं आहे? हट्टी आहेत. आता महाराजांनी त्यांना ओळखलं, हट्टी आहेत. याचबरोबर काय तर त्यांना फक्त कामापुरतेच आपले संबंध ठेवा, विनाकारण संबंध वाढवू नका, वाखारीसाठी जागा मुळात देऊच नका, आणि जरी दिल्या त्या समुद्रकिनारी देऊ नका. त्याचबरोबर त्यांना माहिती होतं हे जर जागा दिले तर ते काय करतील, आरमार उभारतील, तोफा, दारुगोळा याच्या सहाय्यानं आपल्याशी ते संघर्ष करायला तयार होतील. म्हणजे थोडक्यात त्यांना जलदुर्गसुद्धा बांधायला परवानग्या देऊ नका. अशा पद्धतीनं त्यांनी एक आज्ञापत्र लिहिलेलं आहे, आणि या आज्ञापत्रांमध्ये या सर्व बाबींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि शेवट त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे एक प्रकारे इशाराच दिला आहे. काय इशारा दिला आहे की त्यांनी या लोकांनी आपल्या मार्गामध्ये कुणी आडवा येता कामा नये, आणि जर आले तर त्यांना सोडायचं नाही. म्हणजेच त्याचबरोबर शत्रूच्या मुलखात ज्यावेळेस आपली स्वारी जर झाली तर तिथं जर व्यापारी सापडला तर त्याला सोडायचं नाही, त्याच्याकडून दंड वसूल करायचा. आणि नुसता दंडच नाही तर त्याला त्याच्या मायदेशी म्हणजे त्यांच्या स्थळी पाठवून द्यायचं आहे. शत्रूशी वागण्याची जी पद्धत आहे आपली नेहमीची, जी काय युद्ध प्रणाली आहे त्यांची, ती पद्धत या लोकांबरोबर वापरायची नाही. म्हणजे काय, शत्रू कबूल केलं तह झाला सोडून द्यायचा नाही. यांना धडा शिकवण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळी अवलंबलेली आहे. म्हणजेच एवढी मोठी दूरदृष्टी या राजाकडे होती, त्यामुळेच त्यांनी मोठं आरमार उभारलं. पाहूया आता आपण सविस्तर पुढे. ही माहिती वजा आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, परंतु या माहितीने सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. आता पाहूया आपण सविस्तर. आता यामध्ये पहिला जो संघर्ष आहे किंवा पहिला जो वसाहतवादाचा जो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणावरती दोन ज्या मोठ्या म्हणजे एक मोठी महाराष्ट्रातली असणारी सत्ता ती म्हणजे मराठे आणि पोर्तुगीजांनी जेव्हा महाराष्ट्र भूमीमध्ये पाय ठेवला, विशेषतः त्यांची ठिकाणं दाखवली आहेत त्यांनी. दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सांगितलं होतं की या लोकांना पक्कं बांधकाम काय करू द्यायचं नाही, लक्षात घ्या. पण आता त्या काळात त्यांनी दुर्लक्ष, तेवढं आपल्याकडं टेक्निकली आपण तेवढे हे नव्हतं. जसं आज आपल्याला कळतं की लगेच कुठलीही बातमी आपल्याला टी व्हीवरती 10 मिनिटात कळते की इकडं भूकंप झाला, लगेच बातमी कळते. म्हणजे तेवढं आपल्याला फास्ट असं आपल्याला माहिती तंत्रज्ञान आपल्याकडं नव्हतं. परंतु पोर्तुगीजांनी ही किल्ले गपचूप बांधले, रात्रीत बांधले असतील, फास्ट बांधले. त्यामध्ये बारदेश प्रदेश या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. पनवेल येथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. कुणाचा तर सगळं पोर्तुगीजांचं जे स्टॉक होता किंवा त्याला आपण म्हणायचं गोडाऊन होतं दारुगोळ्याचं, ते पनवेलला होतं. आता बारदेश म्हणजे काय तर बारदेश हा जो प्रदेश आहे हा गोव्याच्या उत्तरेचा भाग, म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेचा
हा शेवटचा भाग लक्षात घ्यायचा. आजच्या गोवा राज्यामध्ये या नावाचा तालुका आहे. कोणत्या नावाचा? तर बारदेश नावाचा. लक्षात घ्यायचे. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं दिलेली आहे. तर एक छोटासा उपक्रम दिलेला आहे या पुस्तकामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग निर्मितीबाबत आपले विचार जे मांडलेले आहेत असं एक पुस्तक दिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे आज्ञापत्र. आणि या आज्ञापत्रातून, या पुस्तकातून आपण त्यांचे जे विचार आहेत दुर्ग निर्मितीच्या बाबतीत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग किती प्रकारचे आहेत कोण सांगेल? आपलं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं मला. तर 3 प्रकारचे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. एक म्हणजे भुईकोट, जमिनीवरती. दुसरे आपल्याला दुर्गांवरती, डोंगरावरती, उंच घाटमाथ्यांवरती असणारे. आणि तिसरं म्हणजे काय? समुद्री किल्ले. तर शिवाजी महाराजांचे जे किल्ले होते हे अशा 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे या आज्ञापत्रामध्ये त्याची सविस्तर आपल्याला माहिती मिळेल. हा छोटा उपक्रम जर आपल्याला पुस्तक जर मिळालं, विशेषतः ऑनलाईन जर PDF जर मिळालं तर मी टाकेलच. पण जर नाही मिळालं तर आपण हे पुस्तक आपल्या ग्रंथालयात मिळतं आहे का पहा. मिळालं तर त्याच्यातून ही माहिती लिहा. पाहूया पुढं. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला. आता शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरात पोर्तुगीज मात्र सावध झाले. लक्षात घ्या. कारण प्रतिस्पर्धी आला त्यामुळे ते सावध झाले. पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले. आपल्या सत्तेने म्हणजे मराठी सत्तेने पोर्तुगीजांच्या ह्या ज्या मनसुबे समजून घेतले होते. त्यामुळं त्यांनी पद्धतशीरपणे एकंदर त्यांनी एकाच वेळी त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली का? तर मुळातच नाही. हळूहळू त्यांची जी धोरणं होती ती हळूहळू पोखरून काढण्यासाठी अशा पद्धतीची रणनीती मराठ्यांनी आखली होती. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. आता परकीय होते, थोडेसे तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर होते. आपल्याला अनेक गोष्टींची आपल्या तत्कालीन समाजामध्ये तंत्रज्ञानाचा थोडासा अभाव होता. मग त्या तंत्रज्ञानाची मदत ते मराठ्यांना करत राहिले. गोव्याच्या व्हाईसरायने दडपण आणताच ही मदत बंद केली. आता गोव्याचा व्हाईसराय पोर्तुगीज आणि त्यांनी सांगितलं कशाला त्यांना हुशार करत सोडलं आहे, कशाला त्यांना हुशार बनवायचं आहे. ते असेच अडाणी येत तर राहू द्या. कारण काय, अडाणावरती राज्य करता येतं. तंत्रज्ञान जर दिलं ते हुशार होतील. बरोबर आहे की नाही? मग तशा पद्धतीनं त्या व्हाईसराय हुशार होता. त्याने सांगितलं हे जे काय तुम्ही मदत करताय ही बंद करा. आणि ती तात्काळ बंद करण्यात आली. जंजिराच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. आपण अनेक सिरियलमध्ये सुद्धा पाहतो सिद्धी जोहर आहे की नाही. जंजिराचा जो किल्ला आहे सिद्धीच्या ताब्यात असणारा, त्याच्या विरोधात मराठ्यांना कोणी मदत केलेली आहे? पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली मराठ्यांच्या विरोधात. लक्षात घ्या. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. म्हणजे ताठर फार भूमिका होती का? तर सुरुवातीला अशी नव्हतीच, लवचिक भूमिका होती. 1665मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागरी किनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे पळवून नेली. किती? 13. केव्हा? 1665मध्ये जेव्हा मराठ्यांचं जे आरमार होतं ते कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यापासून जात होतं, तर तिथं त्यांनी ते अडून त्यातली 13 जहाजं पळवून नेली. पुढे त्यांना ती मराठ्यांच्या धाकांमुळे सोडून द्यावी लागली. म्हणजे नुसती भीती. लक्षात घ्या. या भीतीपायीच अनेक लढाया जिंकलेल्या आहेत. लक्षात घ्या. आपल्याला एक वाक्य आहे, आधी जी लढाई असते ती आधी मनात जिंकावी लागते आणि मगच रणात. तशा पद्धतीनं मराठ्यांनी आधीच जी इतर लढाया ज्या मोठ्या मोठ्या लढायांमध्ये यश मिळाले त्या ज्या लढाया आहेत त्या मराठ्यांनी आधी मनात जिंकलेल्या आहेत, मग रणामध्ये. लक्षात घ्या. 1666मध्ये मराठ्यांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला. पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरविला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज
पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात परतले. म्हणजे कधीकधी लवचिक धोरण या शब्दाचा अर्थ आपल्याला कळालाच असेल. कधीकधी त्यांनी आपल्या मराठ्यांच्या विरोधामध्ये दारुगोळा पुरवला, तर कधीकधी शिवाजी महाराज जेव्हा सुरतेच्या स्वारीहून प्रसंगी आपले परतत होते, तर त्यांना स्वराज्यामध्ये येण्यासाठी त्यांच्याच प्रदेशातून यावं लागलं. त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा अटकाव मात्र झालेला नाही. ते सुखरूपपणे आपल्या स्वराज्यात परतले आहेत. ज्यावेळी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजी महाराजांना आवरण्यासाठी दक्षिणेत पाठवलं, त्याचवेळी त्यांच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. लक्षात घ्या. कारण मुळात औरंगजेबाची जी सत्ता होती तो बादशाह होता हिंदुस्थानचा, आणि या मोठ्या सत्तेपायी आता ह्या दोन छोट्या सत्या आहेत. मग प्रसंगी त्यांनी मदतीचा हात देखील मराठ्यांना दिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळे येथे वखार उघडले. मग असे अनेक प्रसंग देखील आहेत की ज्यावेळी मराठ्यांनी या पोर्तुगीजांना वेळोवेळी मदत देखील केलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच ही दाभोळची वखार त्यांना उघडता आलेली आहे. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून लोक असंतुष्ट होते. म्हणजे स्वराज्यातले त्या काळात जी धर्मांतराची जी चळवळ या पोर्तुगीजांनी राबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आपले जे स्थानिक लोक होते ते मात्र असंतुष्ट होते. त्यामुळे 1667मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली. आता बारदेश मागाशीच सांगितलं आहे, गोव्याचा उत्तर भाग म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा दक्षिण भाग. या बारदेशावरती त्यांनी स्वारी केली. तेव्हा तेथील रहिवाशांनी शिवरायांचे स्वागत केले. म्हणजे स्थानिक लोक जी होती, या पोर्तुगीजांचं धोरण त्यांना पटत नव्हतं, आणि शिवाजी महाराजांनी हा प्रदेश जिंकून घेतला आणि रहिवाशांमध्ये तेथे मोठ्या प्रमाणावरती आनंद झाला. 1669मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडराजापुरी, लक्षात घ्यायचं आहे गाव दंडराजापुरी, या परिसराला वेढा दिला आणि पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य आणि दारुगोळा पुरवला. म्हणजे रसद पुरवण्याचं काम लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सिद्धीच्या ताब्यात असणारे जे परिसर आहेत, तेव्हा मराठ्यांनी म्हणजे थोडक्यात सिद्धीला पोषक धोरण त्या काळी पोर्तुगीजांनी अवलंबलं आहे. लक्षात घ्या. जिथं जिथं पोर्तुगीजांच्या भूमीला काहीतरी त्रास होईल किंवा पोर्तुगीजांच्या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम्स होतील, त्यावेळेस मात्र पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. मग तिथं सिद्धीला सपोर्ट करणे असेल, धान्य पुरवणे असेल, दारुगोळा पुरवणे असेल, इत्यादी बाबतीत त्यांनी मदत केलेली आहे. आदिलशाही आणि मराठे या संघर्षात देखील पोर्तुगीज तटस्थ, म्हणजे कोणाच्याच बाजूनी नाही आम्ही, असं त्यांनी भासवलं, म्हणजे दाखवलं. मात्र ते अप्रत्यक्षपणे आदिलशाहीला मदत करत होते. म्हणजे पोर्तुगीजांचं जे धोरण आहे हे स्पष्टतः आपल्याला पाहायला मिळत नाही. ते फक्त त्याला म्हणावं लागेल की ते लवचिक आहे. म्हणजे कधी ताठरतेने ते आपल्या संग पाहताना आपल्याला वागल्यासारखे आपल्याला दिसत नाहीत. आता या घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा जो वकील होता, त्याचं नाव आहे गोन्सालो मार्तेस, हा शिवाजी महाराजांना भेटायला आला. या दोघांमध्ये संघर्ष टाळण्याचं ठरवलं गेलं. म्हणजे कोणाकोणामध्ये, तर शिवाजी महाराज आणि जो पोर्तुगीजांचा मार्थिस नावाचा जो वकील होता, या दोघांमध्ये काही चर्चा झाली आणि या उभयतांनी संघर्ष टाळण्याचं ठरवलं की कशाला आपल्यात भांडणं करायची आहेत, आपण अजिबात भांडणं करायची नाहीत, आपण आपली शक्ती एकमेकांमध्ये भांडून किंवा संघर्ष करून ती क्षीण करायची नाही. म्हणून गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा ठरवला आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचे ठरले. पोर्तुगीज व्हायसरायला याचा मात्र सुगावा लागला. लक्षात घ्या. त्यामुळे ही घटना किंवा ही जी योजना आहे ही थोडक्यात एक प्रकारचे प्लॅनिंग होतं. ते प्लॅनिंग या व्हायसरायला कळालं आणि त्यामुळं ती घटना फारशी यशस्वी झाली नाही. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहाद्वारे खालील अटी मान्य करण्यात आली. म्हणजे थोडक्यात काही अटी झाल्या. या अटीमध्ये काय काय आहे, केव्हा झाला आहे, 10 फेब्रुवारी 1670. कुणाकुणात झाला आहे, मराठे
आणि पोर्तुगीज. आता काही अटी होत्या. उभयता म्हणजे दोघांनी, उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात व एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीत, आता रामनगर म्हणजे आत्ताचा जवाहर तालुका ठाणे जिल्ह्यात असणारा, या भागाला त्या काळी रामनगर म्हणत. तर रामनगर भागात किल्ले बांधू नयेत असे ठरले. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायम राहिला. आता हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी व जिवाजी शेणवी या 2 वकिलांची नेमणूक केली होती. पण या वकिलांनाही त्यामध्ये फारसं यश मिळवता आलं नाही. जो चौथाईचा जो प्रश्न होता हा सोडण्यासाठी ही 2 वकिलं नेमली, परंतु त्यांच्याकडूनही फारसे असे प्रयत्न करून देखील तो प्रश्न सुटला गेला नाही. 1679मध्ये खांदेरी उंदेरी बेटांवरून मराठे आणि इंग्रज हा लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पोर्तुगीज आणि इंग्रज हे एकमेकांचे जरी विरोधक असले, स्पर्धक असले, शत्रू असले, तरी त्यांनी यावेळी मात्र मराठ्यांच्या विरोधात इंग्रजांना गुप्तपणे मदत केलेली आहे. आता इथे एक शब्द आला आहे चौथाई म्हणून, लक्षात घ्या. तर चौथाई याचा अर्थ काय? तर चौथाई याचा अर्थ खाली चौकटीत दिला आहे. मराठ्यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाच्या 1/4 कर म्हणजे चौथाई. लक्षात घ्यायचे. म्हणजे परकीय शत्रूंपासून जर रक्षण करायचं जर झालं तर त्या संबंधित प्रदेशातील लोकांनी मराठ्यांना 1/4 कर म्हणजे टॅक्स, चौथाई त्यांना द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धारच केला होता. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला. गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली जी धर्मांतरं होती ती त्यांनी रोखली. समुद्र व्यापारातील लुटालूट या कारणांमुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. म्हणजे मुळात त्यांचं धोरण स्पष्ट होतं की ही जी लोकं आहेत ही लोकं फार हुशार आहेत आणि आज ना उद्या यांच्याशी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागेल. म्हणजे सुरुवातीला जे त्यांनी जो बेस बांधायला चालू केलं होतं, या बेसवरतीच, या पायावरतीच त्यांनी काय केलं आहे, हल्ला चढवलेला आहे. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केलं. आता ही लढाई फार महत्त्वाची आहे. फोंड्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये मराठ्यांनी कोणाला पराभूत केलं आहे, तर पोर्तुगीजांना पराभूत केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होतेच, याबद्दल शंका नाही. परंतु त्यांची शत्रूसंबंधीची जी धोरणं होती ती शांततेच्या काळातही भीतीदायक होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले असा अभिप्राय त्या काळातला, लक्षात घ्यायचं, म्हणजे एवढी मोठी भीती होती असा जो अभिप्राय आहे, हा लेखी अभिप्राय त्या काळातला जो गव्हर्नर होता त्याने व्यक्त केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या युद्धनीती कौशल्याबद्दल किती भीती होती पोर्तुगीजांमध्ये हे यावरनं स्पष्ट होत आहे. यावरून महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असणारी एक प्रकारचा दरारा, भीती यावरनं स्पष्ट होतो. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली. म्हणजे सुरुवातीला जर बघायला गेलं तर तेच धोरण जसं शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी केलं तशाच पद्धतीनं त्यानंतर संभाजी महाराजांच्या देखील शत्रुसंघ हातमिळवणी करण्याचं धोरण पोर्तुगीजांनी अवलंबलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावरती हल्ला केला. संभाजी महाराजांनी, आपण रेवदंडा जी बीच आहे तिथं त्यांनी त्यांच्या बंदरावरती, तिथे एक त्यांचं पूर्ण नाविक स्थळ होतं, त्यावर त्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील जो मराठ्यांचा फोंडा किल्ला आहे
त्या फोंडा किल्ल्याला त्यांनी वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत आपल्या स्वराज्याचे मोठे सैनिक येसाजी कंक म्हणजेच मराठ्यांच्या पायदळाचे जे प्रमुख होते आणि शिवछत्रपती महाराजांचे एक विश्वासू एकनिष्ठ सहकारी यांनी पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला, त्याला माघार घ्यावी लागली, त्याला पळ काढावा लागला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. म्हणजे येसाजी कंकांनी आपल्या प्राणाची शर्थ केली, लक्षात घ्यायचं इथं. आणि येसाजी कंकांच्या शौर्याने हा जो त्या काळातला जो म्हणू आपण एका प्रशिक्षित सेनेचा म्होरक्या किंवा नेतृत्व करणारा हा जो आहे, हा तिथून त्याला पळ काढावा लागला त्या गव्हर्नरला. आणि त्याचा पाठलाग संभाजी महाराज करत होते. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. आता दोस्ती कुणाची आहे? मुघल आणि पोर्तुगीज या लढाईमध्ये. म्हणून त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर पडली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. तर यांचं धोरण जर बघितलं तर मुघलांनी लगेचच वेळेचं प्रसंगावधान राखलं. संभाजी महाराज त्या पोर्तुगीज गव्हर्नरच्या त्या अधिकाऱ्याच्या मागे लागलेत हे कळताच मुघलांनी लगेच त्यांच्या मराठ्यांच्या दुसऱ्या प्रदेशामध्ये अटॅक केला, आक्रमण केलं. म्हणजे तिथून त्याला सुटका मिळेल हे धोरण त्यांच्या डोक्यात होतं. म्हणून अशा पद्धतीनं पोर्तुगीज आणि मुघल यांच्यामध्ये हातमिळवणी झाली होती. पण मराठ्यांनी पोर्तुगीजांना नाकी 9 आणले होते, एवढं मात्र 100%. आज एवढंच, बाकीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये होईल. दुसरी सूचना आहे, आपला चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करायचा आहे. धन्यवाद.